मालेगाव तालुक्यामधील कुसुंबा रोड फुलेनगर ते दसाणेपर्यंत झालेला रस्ता अवघ्या 15 दिवसामध्ये खराब झाला। त्यामुळे मालेगावच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाची चौकशी व्हावी आणि 2017 ते 2020 या कालावधीत झालेल्या संपूर्ण कामांची पूर्ण माहिती द्यावी, तसेच बचत रकमेमधील 30 करोड रुपयांची सविस्तर माहिती द्यावी या मागण्या घेऊन सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारावर मुंडन करत उपोषणाला सुरुवात केली। याआधीही यासाठी 2 उपोषणे त्यांनी केली असून त्यांचं हे तिसरं उपोषण असल्याची माहिती प्रदीप मोरे यांनी दिली आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात 3 उपोषण केलेले आहेत। 2 उपोषण झाले, आता हे तिसरं उपोषण गेल्या 9 तारखेला मी सार्वजनिक बांधकाम खात्या सचिव मंत्रालय यांच्याकडे 9/1/2024 रोजी पत्र दिलं आणि तिथं सांगितलं की मला तिसरं उपोषण मी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावाने मुंडन करून करणार आहे। तर या एक फुलेनगर मालेगाव तालुक्यात सर्वच रस्ते खराब आहेत, त्यापैकी फुलेनगरपासून ते दसाण्यापर्यंत रस्ता अवघ्या 15 दिवसात खराब झाला आणि एक सेविंग बचत अकाउंट मध्ये 30 करोडची मला माहिती पण भेटली नाही आणि त्या विरोधात 2 उपोषण झाले, कुठलंही पत्र मला भेटलं नाही। उलट पहिलं उपोषण मी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालं, दुसरं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालं। हे नेमकं सार्वजनिक बांधकाम खाते नेमकं कशाच्या दबावाखाली आहे की नेमकं गेंड्याचं कातडं पांघरलेलं आहे तेच समजत नाही। उपोषणाला घाबरत नाही,